नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत मेगा भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. एकूण या ठिकाणी 17,000 प्लस जागांसाठी वॅकन्सीज आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा 12वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, कुठल्या कुठल्या विभागासाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे, कुठल्या जिल्ह्यासाठी किती वॅकन्सी आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, अनेक जिल्ह्यांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. आपण सध्या पुणे जिल्ह्याच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवरती या ठिकाणी निघालेलो आहे. तर सर्वप्रथम आपण कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी किती वॅकन्सीज निघालेले आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रासाठी या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी आणि पोलीस बॅट्समन या पदासाठी 9,373 जागांची एकूण वॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी एकूण 1,576 जागांची वॅकन्सी आहे. त्यानंतर पोलीस शिपाई SRPF पोलीस कॉन्स्टेबलसाठी या ठिकाणी 3,441 जागांची वॅकन्सी आहे. त्यानंतर कारागृह पोलीस या पदासाठी एकूण 1,800 जागांची वॅकन्सी आहे. अशी एकूण या ठिकाणी 16,190 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. त्यामध्ये या ठिकाणी मुंबईसाठी 4,230 जागांची वॅकन्सी आहे. ठाणे शहरसाठी 686 वॅकन्सी आहे. पुण्यासाठी 715, पिंपरी चिंचवडसाठी 262, मीरा भाईंदरसाठी 231, नागपूर शहरसाठी 602, नवी मुंबईसाठी 185, सोलापूर शहरसाठी 32, लोहमार्ग मुंबईसाठी 51, ठाणे ग्रामीणसाठी 119, रायगडसाठी 422 वॅकन्सी या ठिकाणी आहे. पालघरसाठी 59 वॅकन्सी आहे. सिंधुदुर्गसाठी 118, रत्नागिरीसाठी 170, नाशिक ग्रामीणसाठी 32, अहमदनगरसाठी 64, धुळेसाठी 57, कोल्हापूरसाठी 213, पुणे ग्रामीणसाठी 448, साताऱ्यासाठी 235, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 147, नांदेडसाठी 134, परभणीसाठी 141, नागपूर ग्रामीणसाठी 129, भंडाऱ्यासाठी 60, चंद्रपूरसाठी 146, वर्ध्यासाठी 20, गडचिरोलीसाठी 752, गोंदियासाठी 110, अमरावती ग्रामीणसाठी 198, अकोलासाठी 195, बुलढाण्यासाठी 135, यवतमाळसाठी 66, लोहमार्ग पुणेसाठी या ठिकाणी 18, छत्रपती संभाजीनगर लोहमार्गसाठी 80, छत्रपती संभाजीनगर शहरसाठी 527, लातूरसाठी 64, वाशिमसाठी 68, नाशिकसाठी 118, बीडसाठी 170, धाराशिवसाठी 143, जळगावसाठी 137, जालन्यासाठी 125, नंदुरबारसाठी 151, सांगलीसाठी 40, अशा एकूण 12,749 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यानंतर पोलीस शिपाई SRPFसाठी पुणेसाठी या ठिकाणी 315, पुणे SRPF 2साठी 362, जालना SRPF 3साठी 248, नागपूर SRPF 4साठी 242, दौंड SRPF 5साठी 230, धुळे SRPFसाठी 6साठी 173, दौंड SRPF 7साठी 224, मुंबई SRPF 8साठी 260, अमरावतीसाठी 218, सोलापूरसाठी 240, नवी मुंबईसाठी या ठिकाणी नाही आहे, गडचिरोलीसाठी 189, छत्रपती संभाजीनगर 14साठी 173, गोंदियासाठी 133, कोल्हापूरसाठी 182, चंद्रपूरसाठी 169, काटोल नागपूरसाठी या ठिकाणी कुठली वॅकन्सी नाही, कुडळगाव अहमदनगरसाठी 83, टोटल अशा 3,441 वॅकन्सी आहे. एकूण या ठिकाणी दोन्ही मिळून 16,190 वॅकन्सी या ठिकाणी होणार आहेत. शैक्षणिक पात्रता जे आहे पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाई या पदांसाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे. पोलीस बॅट्समॅन या पदासाठी 10वी उत्तीर्ण जरी तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. वयोमर्यादा जी आहे तुमची या ठिकाणी पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह पोलिसासाठी 18 ते 28 वर्षाची आहे. पोलीस शिपाई वाहन चालकसाठी 19 ते 28 वर्ष, पोलीस शिपाई या पदासाठी SRPFसाठी 18 ते 25 वर्षाची वयोमर्यादा आहे. अर्ज शुल्क जे आहेत खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये इतके या ठिकाणी असणार आहेत. आरक्षणानुसार पदे आणि इतर माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल. प्रत्येक जिल्ह्याची संबंधित जाहिरात जी आहे
जिल्ह्याच्या नावानुसार आपल्या जाहिरातीच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाहिराती दिलेल्या आहेत. आपण त्या जिल्ह्याच्या नावासमोर क्लिक करून ती जाहिरात आपण या ठिकाणी वाचू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.